राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. फार एक जुनी म्हण आहे किंवा जुने जाणते लोक नेहमी बोलताना असं म्हणत की जी स्त्री सुंदर असते तिला अक्कल नसते. खरं म्हणजे मी सगळ्या स्त्रियांची माफी मागतो, पण वर्षानुवर्ष अभ्यास करून हे मत तयार झालेलं आहे की साधारण सुंदर स्त्री असली तर तिला अक्कल नसते, अक्कल असलेली स्त्री सुंदर नसते. आता याची 10 उदाहरणं आपल्याला देते. क्वचितच एखादी स्त्री सुंदरही असते आणि बुद्धिमानही असते. तिला आपण तिलोत्तमा म्हणतो, म्हणजे बुद्धीचा आणि सौंदर्याचा योग्य तो मिलाफ. पण असं फार क्वचित दिसून येतं आणि विशेषतः राजकारणात तर फार कमी दिसते. मी एखादीच प्रियंका चतुर्वेदीसारखी महिला असते, ती दिसायला खूप चांगली असते आणि बुद्धिमान असते. बाकी मी आता काही उदाहरणं देत नाही. पण परवा लोकसभेमध्ये जे काही नीटच्या प्रश्नावरून पेपर फूट झाली आणि त्याच्याविषयी सरकारने विधेयक आणलं की इथून पुढं पेपर फुटी झाली त्यात जे सापडतील त्यांना किती शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्ट काय व्हावं, दंड काय व्हावं. आणि या विधेयकाला खरं म्हणजे सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि सरकारने एक हाय पॉवर कमिटी स्थापन केली. त्यात आधार कार्डचे जनक हे नंदन नीलकेनी आहेत. खरं म्हणजे त्यांचा तसा सरकारशी किंवा भारतीय जनता पक्षाशी संघाशी काही फार संबंध नाही, पण शेवटी बुद्धिमान माणूस आहे. त्याला घेतलं. अजून एक प्राध्यापक आहेत, ते IIT चेन्नईचे डायरेक्टर आहेत, त्यांना नुकतीच पद्मश्री मिळाली. जवळपास 150च्या वर त्यांच्याकडे पेटंट आहेत. अत्यंत बुद्धिमान आहेत. तेही या कमिटीवर आहेत. त्यांचा एक व्हिडिओ आहे. ते एका कार्यक्रमात बसले होते आणि त्यांचं नाव ज्यावेळेस पुकारलं त्यावेळेस ते आजकाल JNG सारखी ते हॅट बीट कपडे ते तुम्हाला पाहता येईल. पहा. He is with our director is with freshers kit. Welcoming our beloved director Professor V. Kamakoti. V. कामकोटी नाव त्यांचं आहे. इतक्या बुद्धिमान हुशार व्यक्तीविषयी बोलताना वायनाडवरून ज्या सध्या लोकसभेच्या सदस्य आहेत प्रियंका गांधी, खरं म्हणजे हे आपल्या सासरचं आडनाव का लावत नाही ते मला माहीत नाही. प्रियंका गांधी काय बोलल्यात ते ऐकावं. त्यांना गोमूत्र काय विशेष तज्ज्ञ असं काहीतरी त्याने एक संबोधन केलं आहे. कुचितपणे त्या हसल्या आणि सभापतीला तुम्ही हसा असं त्यांनी आवाहन केलं. एक IB चीफ, एक IT कंपनी के मालिक और एक गौमूत्र के विशेषज्ञ भी हैं. मी सुरुवातीला काय म्हणलं की बऱ्या दिसणाऱ्या स्त्रीला बऱ्यापैकी अक्कल असते का तर नसते. आता खरं म्हणजे प्रियंका गांधी आपल्या अख्ख्या खानदानीत पदवीधर फक्त आपले पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपले आजोबा फिरोज गांधी म्हणजे वडिलांचे वडील. आईचे वडील काय त्यांनाच माहिती. आम्ही असं ऐकत होतो की ते मुसोलिनचे समर्थक होते. ते पदवीधर होते का नाही माहीत नाही. बाकी यांचा आणि शिक्षणाचा किती संबंध आहे मला माहीत नाही. आता दिसायला बऱ्या आहेत, फाडफाड इंग्रजी बोलतात, त्याच्यामुळं आमच्यासारखी अडाणी माणसं फार दपकून आदराने त्यांच्याकडे पाहत असतात. बाकी तसं काहीच त्यांच्यापाशी नाही. अहो बाई, आपला नवरा भूमाफिया आहे आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणात आपल्या मातोश्रीनं आपले बंधू हे जामीनवर बाहेर आहेत. आपण कुणावर बोलतोय? आपली पात्रता काय? का तुम्हाला लोकसभेत काही बोलण्याचं संरक्षण असल्यामुळे तुम्ही एखाद्याचं असं बोलताय? V. कामकोटी IT तज्ज्ञ, किती साधा आहे. त्याची एक छोटीशी रील सगळीकडे फिरते, तेही तुम्हाला दाखवतो.
आणि या व्ही कामकोटींच्या पदव्या किती आहेत, त्यांच्याकडे पेटेंट किती, ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा. आता मला सांगा, अशा माणसाची लोकसभेच्या मध्ये उपहास करण्याची क्षमता, योग्यता, पात्रता काहीतरी आहे का हो? केवळ तुम्ही गांधी घरात जन्मालात, बाकी काय तुमच्यापाशी? थोडं बहुत इंग्रजी चांगलं बोलता, कॉलेजला गेलता का माहीत नाही. आपली मुलं कुठं शिकतायत? आपल्या मुलांनी कधी नीटची परीक्षा दिली का? नीटच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत, काय समस्या आहेत? आत्ता एक नवीन नीटच्या विषय चालू केले पोरांनी की नीटच्या परीक्षेत आरक्षण नको. याच्यावर आपलं काय मत आहे? आत्ता ते विधेयक पास झालं, पण काय बोललात तुम्ही हो? आणि आपला तो दिवटा भाऊ, आता कसं आहे, हे पाळण्यात असल्यापासून यांच्या कानात तुम्ही पंतप्रधान होणार, तुम्ही पंतप्रधान होणार, जे भिडवलेलं असतं ना, ते त्याच ह्याच्यात वावरत असतात. म्हणजे आपण फक्त राज्य करायला जन्मलेलो आहोत. आणि मग एखादा साधा माणूस मोदीसारखा, ज्याचं काही राजकीय पार्श्वभूमी नाही, हा गेली 12 वर्ष पंतप्रधान राहूच कसा शकतो? हा द्वेष आहे. हा इतका खोटारडा माणूस आहे, हा विरोधी पक्ष नेता आहे. त्याचा माईक चालू होता, ते लाल बटन दिसत होतं, आणि हा कांगावा करतो, मला बोलू देत नाहीत, मला हे ऐकू यायलंय, आणि हा स्वतः बटन बंद करतो. त्याच्या मागं उभा राहिलेल्या पंजाबच्या त्या शीला कुमारी वाकून पाहत आहे. He's not giving me mic. give mic को सर माइक तो दीजिए, माइक तो दीजिए. माइक दीजिए, लेकिन बोलेंगे आप. माइक नहीं है, माइक नहीं है सर. माइक तो चालू है. आप मानिए, लेकिन सदन की कॅमेऱ्यात हे सगळं शूट झालं की आपण बंद करतोय. नहीं है सर. माइक तो चालू है. हो, या माणसाला अंड म्हणता उंबर कळत नाही. आणि हा काय बोलतोय, विषय काय चाललाय? हा देशाच्या गृहमंत्र्यावर घसरलाय, पॅलेट गनवर घसरलाय. पॅलेट गन चालवली का नाही याच्याविषयी अधिकृत कुठलाही पुरावा नाही आहे. पॅलेट गन मला वाटतं काश्मीरमध्ये चालवली, त्याच्यावर खूप वितंड वाद झालेले आहेत. मला सांगा, जे लोक संसद जाळायला निघालेत त्यांना काय गुलाबाची फुलं द्यायची? आपल्या आजीनं काय केलं होतं 7 नोव्हेंबर 1966 साली? त्या सगळ्या साधू संतांवर गोळ्या चालवल्या होत्या, जे संसदेत घुसू पाहत होते, संसदेला घेराव करू पाहत होते. काय झाले की ते जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, त्याच्यात पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्याचा घेतलेला राजीनामा. कॉक्रोच जनता पार्टीला काय वाटायलं की काय नाही, की त्यांचं श्रेय राहुल गांधीला मिळालं नाही. त्यांनी खूप वेगळी चूल मांडायचा प्रयत्न केला, पण पंतप्रधान आहेत, यांच्या पेटत्या चुलीतच पंतप्रधानानं पाणी ओतून दिलं आणि राजीनामा घेतला धर्मेंद्र प्रधानचा. सगळ्या हवाच काढून घेतली. आणि हा विरोधी पक्ष नेता काय बोलतोय कधी, काही याला माहीत नाही. फक्त आपण गांधी घराण्यात जन्माला आलेलो आहोत, आणि कुठून तरी शोधून एक दत्तात्रय गोत्र काढलं. अरे बाबा, तुझा आजोबा कोण, तुझा बाप कोण, तुझी आई कोण? का तू आमच्या हिंदू लोकातून भिडायलास? आम्ही हिंदू खूप सहनशील आहोत. काल विषय होता नीटच्या प्रश्नावर आणलेल्या विधायकाचा, आणि हे घसरले गृहमंत्र्यावर. पॅलेट गन चालवल्याचे कुठले पुरावे आहेत? मी म्हणलं ना की नुसतं घराण्यात जन्माला आलात म्हणून तुम्हाला सगळं कळतंय. ह्या भ्रमातून तुम्ही बाहेर व्हा. 56 वर्ष उलटून गेले. खुदा मिला न वसले सलम न इधर के रहे न उधर के हम. लग्नही केलं नाही, पंतप्रधानही झालं नाही. तुम्ही दोन्ही बाजूनं हे झाले. आणि तुमच्या भगिनी, मी जसं म्हणलं, दिसायला बऱ्यात, आणि कालच्या लोकसभेत तर त्या खरंच गोड दिसत होत्या. म्हणून तुम्ही दुसऱ्यावर टीका करताय काय? म्हणून म्हणलं ना की अकलेचा आणि सुंदर स्त्रियाचा, बुद्धिमत्तेचा आणि घराण्याचा काही संबंध नसतो. मोठ्या घराण्यातसुद्धा नालायक लोक जन्मू शकतात. याच्यावर करणारे टीका नक्की करतील. मला माहिती काय टीका करतील, त्यांना सगळं स्वातंत्र्य आहे. पण मला असं वाटतं
की ज्या बाईचा नवरा भूखंड कोटी कोटीचे कमवतो त्या बाईला कामकोटीवर टीका करण्याचा कुठून अधिकार आहे? अगोदर आपलं घर तपास. प्रियंका वाड्रा कामकोटीच्या नखाची सुद्धा बरोबरी तुम्हाला नाही आहे. फक्त गांधी घराण्यात जन्मालात, वायनाडमधल्या मुसलमानांनी तुम्हाला मतदान केलं. त्या केरळमध्ये पेपर फुटीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यावर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला, त्याच्याविषयी काही बोला. आपलं सरकार असलेल्या कर्नाटकामध्ये पेपर फुटी झाली. ते बंगारप्पाचं काय पोरगं काय नातू आहे माहीत नाही, ते मोठे जुने बंगारप्पा, त्यांचा राजीनामा घ्यायविषयी बोला. त्या पंजाबमध्ये काय झाले त्याच्यावर बोला. अहो तुमचा एकाचा राजस्थानचा माजी शिक्षण मंत्री या जंतर मंतरवर आंदोलनात सामील झाला होता, त्याच्या काळात पेपर फुटी झाली त्यावेळेस तो काय बोला ते बोला. अगोदर आपलं घर स्वच्छ करा आणि मग दुसऱ्यावर टीका करा. प्रियंका गांधी, तुम्ही आपल्या अकलेचं प्रदर्शन परवा लोकसभेत केलं, एवढंच म्हणेल. धन्यवाद.